महाराष्ट्रातील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढापुढीचा पॅटर्न आता थेट पश्चिम बंगालमध्ये 15 वर्षाची सत्ता संपुष्टात. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपाचे स्पष्ट बहुमताचे सरकार. ममता बॅनर्जीच्या 80 पैकी 60 आमदारांचं बंड. महाराष्ट्राच्या धर्तीवरती पक्षांच्या दाव्याची खेळी. संसदेतील गणित. लोकसभेतील 20 आणि राज्यसभेतील 9 बंडखोर खासदारामुळे बदललं संसदेतील राजकीय चित्र. महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपाला हवे असलेले विशेष बहुमत, अर्थातच 2/3 मेजॉरिटी मिळवण्याचा प्रयत्न. ममता बॅनर्जीच्या कार्यपद्धतीची मोठी किंमत. भाजपाने साधलाय राजकीय गेम. तो दीदी क्या करती है? जवाब नहीं देती है, मुझको गाली देती है. नमस्कार, महासागर न्यूजच्या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 2 ते 3 वर्षात जे काही घडलं हे केवळ महाराष्ट्राच्या सीमापुरतच मर्यादित राहिलं नाही, तर आता त्याच पॅटर्नची धग थेट देशाच्या पूर्व टोकांपर्यंत पोहोचली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेसला असा राजकीय हादरा बसलाय की ज्याची कल्पना खुद्द ममता दीदीने देखील केली नसावी. 15 वर्षाची सत्ता गमावल्यानंतर तृणमूल मधील एक फूट केवळ एक अंतर्गत बंड नाही, तर ती राजकीय आणि राजकारणाची दिशा बदलणारी सगळ्यात मोठी घटना आहे. आजच्या विश्लेषणामध्ये आपण जाणून घेणार आहोत की तृणमूलाचा खेळ संपून भाजपाने संसदेचं मॅजिक नंबर कसं गाठलं. 4 मे रोजी पश्चिम बंगालच्या निकालाने देशाला धक्का दिलाय. 15 वर्षाची सत्ता गमावलेली तृणमूल काँग्रेस आणि पहिल्यांदाच बंगालमध्ये स्पष्ट बहुमताने सत्तेत आलेलं भाजपा. पण खरा राजकीय संघर्ष त्यानंतर सुरू झाला. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, तीच परिस्थिती आता बंगालमध्ये देखील पाहायला मिळेल. ममता बॅनर्जीच्या 80 पैकी तब्बल 60 आमदारांनी थेट बंड पुकारला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे महाराष्ट्राच्या धर्तीवरतीच आम्हीच खरा पक्ष असा दावा करत विधानसभा अध्यक्षांकडून मान्यता मिळवण्याची खरी खेळी आणि तीच स्क्रिप्ट आणि तीच रणनीती पुन्हा एकदा देशानं पाहिली आहे. विशेष म्हणजे बंडखोर आमदारांनी ममता दीदींच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित न करता थेट भाचे आणि पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जींच्या कार्यपद्धतीलाच लक्ष केलं आहे. आता प्रश्न एक पडला आहे की ममतांचे खासदार भाजपासाठी इतके महत्वाचे का?